कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय। या निमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं कोल्हापुरात पत्रकारांशी मुक्त संवाद साधला। सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला अन्याय अत्याचाराखाली भरडला जातो त्यावेळी त्याच्याकडे दोन पर्याय शिल्लक असतात। एकतर सहन करायचं, अन्यथा त्याविरुद्ध लढून एक प्रलय निर्माण करायचा। हेच या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा चित्रपट कोल्हापूरच्या कलाकारांनी कोल्हापुरी थाटात बनवलाय। याचे निर्माते सरदार आवळे, सहनिर्माता ज्योती आवळे तर कार्यकारी निर्माते राहुल मोरे आहेत। यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन वारके यांनी हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित असून समाजाला आरसा दाखवण्याचं काम या माध्यमातून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। हल्ली मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। अशा काळात न्यायासाठी कशा पद्धतीनं झगडावं लागतं ते प्रलयमधून दाखवण्यात आल्याचं वारके यांनी सांगितलं। अभिनेता प्रतीक आवळे हा यामध्ये प्रतीक पाटीलची भूमिका साकारतोय। अतिशय भोळ्या भाबड्या व्यक्तिमत्वाचं एका घटनेमुळे आयुष्य कसं बदलतं हे या चित्रपटातून दाखवण्यात आल्याचं प्रतीकनं सांगितलं। या चित्रपटाद्वारे अनुराधा धामणे या रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायत। या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत आदित्य कुंभार, संतोष कसबे, अयोग इंगळीकर, उमेश बोडके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटातून समाजातील एक जळजळीत वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन या चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले।